मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जनाची नाही तर थोडी मनाची तरी असू द्या, या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत। काल सोलापूर माळशिरस या ठिकाणी एका हरामखोर भोसले नामक व्यक्तीने आमच्या महिलेवरती हल्ला केला, तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली, तिला दिवसा ढवळ्या बेदम पावसाच्या चिखलामध्ये तुडतुड तुडविण्यात आलं, काठीने मारण्यात आलं। हे दुर्दैव महाराष्ट्राचं, हे अपयश आहे भारत सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं की महिला सुरक्षित नाहीत। आमच्या महिला अजिबात सुरक्षित नाहीयेत। काही दिवसापूर्वीच गणपती रांजणगाव या ठिकाणी देखील तिहेरी हत्याकांड झालं। यामध्ये जी महिला होती तिच्या हातावरती जय भीम नाव लिहिलेलं होतं, तिच्या 2 लहानगे मुले होते, अजून त्या घटनेचा छडा लागलेला नाहीये। कालची जी घटना माळशिरस या ठिकाणची घडली, जर या घटनेला जर वाचा कोणी फोडली असेल तर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय नेते दीपक भाई केदार यांनी फोडली। त्या पीडित महिलेशी फोनवरती चर्चा केली, तिला धीर दिला। दलित या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीयेत। माझ्या बौद्ध बांधवांना विनंती, आपण सर्वांना एकत्रित यावं लागणार आहे। या हरामखोर जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा उभा करावा लागणार आहे। फडणवीस साहेब, तुमचं हे सरकार अपयशी सरकार आहे। जर तुमच्या शासनामध्ये जर महिला सुरक्षित नसतील, अरे दिवसा ढवळ्या तो व्हिडिओ पहा, आणि जर या जागेवर जर तुमची आई बहीण, तुमचे पाहुणे रावळे जर असते तर काय झालं असतं? मित्रांनो, माझं एवढंच सांगणं आहे, ज्या वेळेस कुठल्याही महिलेवरती अत्याचार होतो, अन्याय होतो, त्यावेळेस ती व्यक्ती फक्त बहुजन असते, आणि फक्त या हरामखोरांची एवढी हिंमत का होते?